Hi students, myself Vikrant Paladsha. I welcome you all in my YouTube channel Vikrant Paladsha. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा. माझे YouTube चॅनल विक्रांत पालटशा यामध्ये आपले स्वागत करतो. So we are discussing about the banking final accounts and in that we are solving the practical problem. आपण बँकिंग फायनल अकाउंट्स हे जे युनिट आहे युनिट क्रमांक 2 आपल्या ऍडव्हान्स अकाउंटिंगच्या सिलेबस मधलं त्याविषयी आपण डिस्कशन करत आहोत आणि त्याचाच आपण एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो एप्रिल 2019च्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेला होता तो आपण सॉल्व्ह करत आहोत. ओके, सो this problem this is the problem which was asked in the April 2019 question paper. We are solving this problem and already we have prepared the balance sheet for this problem and today now we are going to prepare profit and loss account of this problem. हा प्रॉब्लेमची बॅलन्स शीट आपण तयार केलेली आहे, त्याचे शेड्यूल सुद्धा आपण तयार केलेले आहेत. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कशा प्रकारे तयार करायचं ते या ठिकाणी बघणार आहोत. सो नाव वी आर preparing the profit and loss account of this problem. Okay, already we have prepared the balance sheet. See, it is the format of the profit and loss account. So first of all we have to give the appropriate heading profit and loss account for the year ended 31st March 2018. या फॉर्मॅट मध्ये आपण P&L अकाउंट तयार करणार आहोत. त्यासाठी पहिले आपल्याला P&L अकाउंटचं हेडिंग देणं हे आवश्यक आहे. आपण appropriate हेडिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. Now first of all we have to see the pro forma of the P&L account that we have discussed in the theory lecture. आपण जो प्रोफार्मा P&L अकाउंटचा थेरी लेक्चर मध्ये बघितला होता तो प्रोफार्मा आपण या ठिकाणी एकदा परत व्हेरीफाय करूया. सी ऑन युअर स्क्रीन इट इज द प्रोफार्मा ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल अंडर द P&L अकाउंट वी हॅव टू शो द इन्कम साइड. पहिल्यांदा आपल्याला P&L अकाउंटला इन्कम साइड दाखवायची आहे. अंडर दॅट टू शेड्यूल्स आर देअर, इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13 and other income schedule number 14 and then total of the income side. तर या ठिकाणी इन्कम साइड मध्ये दोन शेड्यूल आहेत. त्या ठिकाणी इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13 and other income शेड्यूल नंबर 14 आणि त्यानंतर आपल्याला त्याची टोटल घ्यायची आहे. ओके, देन नेक्स्ट शेड्यूल नंबर सेकंड दॅट इज द नेक्स्ट वन दॅट इज द एक्सपेंडिचर साइड, दॅट इज सेकंड. पुढचे जे आहे ती आहे एक्सपेंडिचर साइड. Under that again two schedules are there, interest expended schedule number 15, operating expenses schedule number 16 and then provisions and contingencies including RDD and provisions. Okay, त्यानंतर एक्सपेंडिचर साइड नंबर क्रमांक 2 त्यामध्ये इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर 15, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16 आणि त्यामध्येच प्रोव्हिजन्स अँड कंटिन्जन्सीज ज्यामध्ये RDD आणि प्रोव्हिजन्स या इन्क्लूड आहेत. ओके, and then total of the expenditure आणि त्यानंतर एक्सपेंडिचरची टोटल. then number 3 that is profit or loss. okay, under that net profit for the year and profit and loss brought forward from the previous year and then total. त्यानंतर नंबर 3 जे आहे त्यामध्ये प्रॉफिट और लॉस त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे नेट प्रॉफिट फॉर द इयर. हाऊ टू कॅल्क्युलेट? इन्कम टोटल मायनस एक्सपेंडिचर टोटल. कसा कॅल्क्युलेट करणार? इन्कम मायनस एक्सपेंडिचर. ओके, अँड देन प्रॉफिट और लॉस ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम द प्रिव्हियस इयर. आणि जर ट्रायल बॅलन्सला गेल्या वर्षाचा काही प्रॉफिट दिलेला असेल, लॉस दिलेला असेल तर ते सुद्धा आपण दाखवणार. अँड देन वी हॅव टू टेक डाऊन द टोटल ऑफ प्रॉफिट और लॉस आणि मग आपण त्याची टोटल करणार. ओके, अँड देन लास्ट नंबर 4 we have to show under the P&L account that is appropriation. आणि सर्वात शेवटी नंबर 4 appropriation आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत. Under that first of all transfer to statutory reserve, that is the mandatory and it is 20% of the net profit of current year. appropriation मध्ये पहिले appropriation आपण करणार आहोत की जे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, ती आहे ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व आणि ती किती असणार आहे? 20% ऑफ करंट इयर्स नेट प्रॉफिट. चालू वर्षाचा जो नेट प्रॉफिट आहे त्याच्या 20%. देन अदर ट्रान्सफर, जर आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये आणखी काही रिझर्वला ट्रान्सफर करायचं सांगितलेलं असेल तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार. अँड देन ऍट द एंड बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड टू बॅलन्स शीट.
आणि मग सर्व अप्रोप्रिएशन करून झाल्यानंतर जो बॅलन्स म्हणजेच काय शिल्लक बॅलन्स आहे, कॅरीड फॉरवर्ड बॅलन्स आहे, तो आपण बॅलन्स शीटला म्हणजेच शेड्यूल नंबर सेकंडला ट्रान्सफर करणार आहोत आणि मग आपण P&L अकाउंटची टोटल घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपलं P&L अकाउंट क्लोज होणार आहे. देन ॲट द एंड वी आर taking the total of this P&L account, we are closing it. Okay. So in this way, it is a pro forma. According to this pro forma, now for this problem, we have to prepare the P&L account. आता या pro forma नुसार आपण या प्रॉब्लेमचं P&L account हे तयार करणार आहोत. So first of all, under here income. Okay. Under the income, first of all, we have to prepare interest earn. That is the schedule number 13. आता या ठिकाणी आपण शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न तयार करणार आहोत. ओके. सो सी इट इज द शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न. इट इज द फॉर्मॅट ऑफ दॅट. हा त्याचा फॉर्मॅट आहे. ओके. नाउ अगेन वी हॅव टू डिस्कस द प्रोफार्मा ऑफ द इंटरेस्ट अर्न. आपण इंटरेस्ट अर्नचा प्रोफार्मा बघूया. सी दिस इज द प्रोफार्मा ऑफ इंटरेस्ट अर्न. व्हॉट टू राईट देअर? interest or discount on advances and bills, less rebate on bills discounted, income on investment, interest on balances with other banks including with RBI, and then others. All these things we have to transfer here from the trial balance. Whatever the things from these are given in the trial balance, all those we have to transfer under this schedule. तर याप्रमाणे या सर्व अमाउंट आपल्याला या शेड्यूल मध्ये दाखवायच्या आहेत. या सर्व आपण ट्रायल बॅलन्स मध्ये फाइंड आउट करणार आणि या ठिकाणी आपण त्या ट्रान्सफर करणार. ओके. आणि यापैकी ज्या दिलेल्या असतील त्या आपण ट्रान्सफर करणार. तर पहिल्यांदा यामध्ये आहे इंटरेस्ट ऑर डिस्काउंट लेस रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अनएक्सपायर्ड डिस्काउंट. इंटरेस्ट ऑर डिस्काउंटची अमाउंट आपण दाखवणार आणि त्यामध्ये रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड किंवा त्यालाच अनएक्सपायर्ड डिस्काउंट आपण म्हणत असतो तो आपण लेस करणार. त्यानंतर इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट असेल, इंटरेस्ट ऑन बँक बॅलन्सेस असेल आणि अदर इंटरेस्ट असेल ते सर्व आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत. सो इन दिस वे दिस इज द प्रोफार्मा ऑफ द इंटरेस्ट अर्न. नाउ अकॉर्डिंग टू दिस प्रोफार्मा वी हॅव टू प्रिपेअर द शेड्यूल नंबर 13 दॅट इज इंटरेस्ट अर्न. आता जो प्रोफार्मा बघितला त्यानुसार आपण या ठिकाणी हे शेड्यूल तयार करूया. ओके. सो नाउ लेट्स स्टार्ट. So now we are going to problem and we have to find out those things given in the pro forma and transfer those all here. So under this, now first of all find out interest and discount. Now this is what? This is the income side. Therefore income side that has a credit balance. Therefore from the credit balance we have to find out. So see under the credit balance, anywhere there is a interest and discount amount is given there. Yes, very first amount is there, that is 3,67,500. that is for interest and discount. पहिलीच अमाउंट जी क्रेडिट बॅलन्स मध्ये दिलेली आहे ती आहे इंटरेस्ट अँड डिस्काउंटची. दॅट अमाउंट वी हॅव टू ट्रान्सफर टू शेड्यूल नंबर 13. ती अमाउंट या ठिकाणी आपण शेड्यूल नंबर 13 मध्ये ट्रान्सफर करणार आहोत. सो इट इज 3,67,500. we have written to inner column. Why? Because we have to deduct rebate on bills discounted or unexpired discount from this that may be given in the adjustment. तो आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असेल. यामधनं आपण काय लेस करणार आहोत? रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड किंवा अनएक्सपायर्ड डिस्काउंट जो आपल्याला ट्रायल बॅलन्स आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असेल. प्रॉब्लेमची आपण चेक करूयात दिलेला आहे का आणि असेल तो आपण तो लेस करूयात. So if we check the adjustment number D means adjustment number 4, we can get provide rupees 1,500 for rebate on bills discounted, that is also called as unexpired discount. 1,500 रुपये आपल्याला रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड प्रोव्हाइड करायचा आहे. म्हणजे ती अमाउंट आपण आता इंटरेस्ट अँड डिस्काउंट मधून लेस करू. सो लेस रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड 1,500 and then outer column goes 3,66,000. 3,66,000. 1,500 आपण त्याचे वजा केले आणि मग आउटर कॉलमला आहे 3,66,000. आणि जर तुम्हाला आठवत असेल, इफ यू रिमेंबर व्हेन वी प्रिपेअर द बॅलन्स शीट, द फर्स्ट इफेक्ट ऑफ रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड और अनएक्सपायर्ड डिस्काउंट वी हैव शोन अंडर द शेड्यूल नंबर 5, दॅट इज अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन. हा जो रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड म्हणजेच अनएक्सपायर्ड डिस्काउंट या ठिकाणी आपण लेस केला, त्याचा पहिला इफेक्ट ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट तयार केली त्यावेळेस शेड्यूल नंबर 5 ला दाखवला आहे. चेक करूयात आपण. या ठिकाणी आपण इफेक्ट हा दाखवलेला होता.
सी अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजेच रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड त्याचा इफेक्ट 1500 आपण या ठिकाणी दाखवलेला होता. ओके, तर त्याचा दुसरा इफेक्ट आपला कुठे अपियर झालेला आहे अंडर द शेड्यूल नंबर 13 that is interest earned. Okay, understood? Now we have to find out the next amount. Under the next amount, in again we are going to problem, and under the credit balances we have to check any income on investment is there. दिलंय का आपल्याला? जर आपण क्रेडिट बॅलन्स मध्ये चेक केलं तर कुठल्याही प्रकारचं आपल्याला इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला ती अमाऊंट या ठिकाणी दाखवण्याची गरज नाही. त्यानंतर जर आपण बघितलं इंटरेस्ट ऑन बँक बॅलन्सेस और इंटरेस्ट ऑन आरबीआय बॅलन्सेस दिलंय का आपण चेक करू. ते सुद्धा आपल्याला दिसत नाही, क्रेडिट बॅलन्स मध्ये नाही दिलेलं, ती अमाऊंट ट्रान्सफर होणार नाही. आणि ऍट द एंड चेक करायचंय अदर इंटरेस्ट, कुठल्याही प्रकारचा अदर इंटरेस्ट रिसिव्ड आहे का मिळालेलं दिसतंय का आपल्याला क्रेडिट बॅलन्सला? नो, नथिंग इज देअर, so that is also not transferred. So only one balance we have transferred, that is given, it is interest and discount, and as per the adjustment we have deducted the rebate on bill discounted from that. So now we have to close this, we have to take down the total of that, and that total we got 3,66,000, 3,66,000 total आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. Now that total we have to transfer to our P&L account. ही total आपण या ठिकाणी P&L account ला ट्रान्सफर केलेली आहे 3,66,000. Okay, understood it? So in this way we prepared the schedule number 13 and we got the total of that also. Now for income side we are going to prepare the next schedule, and it is the schedule number 14, and that is the other income. So it is the format. पुढचं शेड्यूल आपण तयार करत आहोत इन्कम साइड साठी, ते आहे अदर इन्कम. सो नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू चेक व्हॉट इज द प्रो फॉर्मा ऑफ दिस. पहिल्यांदा आपण चेक करूया त्याचा प्रो फॉर्मा कुठला. सी, दिस इज द प्रो फॉर्मा. कमिशन, व्हॉट वी हॅव टू रेकॉर्ड अंडर दॅट. आता यामध्ये काय काय रेकॉर्ड करायचं आहे आपल्याला? कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज, देन रेंट रिसिव्ड, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, देन less loss on sale of investment, profit on revaluation of investment, less loss on revaluation of investment, profit on sale of land and building and other assets, less loss on sale of land and building and other assets, profit on sale of non-banking asset, less loss on sale of non-banking asset, profit on exchange transaction, less loss on exchange transaction, then income earned by way of dividend, and finally miscellaneous income. All these things we have to record under the शेड्यूल नंबर 14 अदर इन्कम. या सर्व गोष्टी आपल्याला अदर इन्कम मध्ये दाखवायच्या आहे शेड्यूल नंबर 14. सो नाउ अकॉर्डिंग टू दिस प्रोफार्मा वी हॅव टू प्रिपेअर द शेड्यूल नंबर 14. या प्रोफार्मा नुसार आपण आता शेड्यूल नंबर 14 या ठिकाणी प्रिपेअर करूया. ओके, सो नाउ फॉर दॅट वी हॅव टू गो टू द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम मध्ये आपण चेक करू की काय अमाऊंट या ठिकाणी दिलेले आहेत. सो प्रॉब्लेम नंबर 1 मध्ये एप्रिल 2019 द अमाऊंट दोज आर गिवन. We have to find out the first amount, that is commission, exchange and brokerage from the credit balance. Check that is it given. Credit balance मध्ये चेक करायचे ती अमाऊंट आपल्याला दिलेली आहे का? Yes, it is given. Commission and exchange, it is 37,500. Now that amount we have to show under the schedule number 14 other income, commission and exchange 37,500. Okay, then next we have to find out what is given there. Find out any kind of profit on revaluation of investment is given under the credit balances. It is not there. Then profit on sale of non-banking asset, is it given? No. Loss on sale of profit on sale of fixed asset, it is given. It is not given. Profit on sale of loss on sale of fixed asset, is it given? Not given. Then profit on sale of non-banking asset, is it there? Yes, it is there, 1,200. So transfer that amount to the other income. Profit on sale of non-banking asset 1,200. Then again we are going to problem. Profit on revaluation of investment, profit on exchange transaction, then other kind of profit and miscellaneous income. Find out all such things are given. If given, then transfer. If not given, then there is no need to transfer. So from these things nothing is given, only these two are there, therefore we have transferred these two items under the other income, and now we have to take down the total of this. We have to close it. We got the total 38,700, and same
total now we have to transfer under the P&L account as a other income, schedule number 14, and it is 38,700. Okay, so in this way income side is completed. Now take down the total of income side, and the total we got 4,04,700. So in this way the income side is completed. अशा प्रकारे income side आपण या ठिकाणी complete केलेली आहे. We got the total of it. Okay, understood this? Now as per the pro forma of P&L account, next thing that we have to prepare, that is the expenditure. पुढची जी amount आपल्याला तयार करायची आहे त्या आहे expenditure ची amount. Under the expenditure, first of all we have to prepare interest expended, that is the schedule number 15. तर यामध्ये आपण interest expended जे आहे schedule number 15 ते आपण तयार करणार आहोत. For that we have to check the pro forma. Okay, so under that what we have to show: interest on deposits, interest paid to RBI and other banks and other items. Okay, तर यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे? इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स, इंटरेस्ट पेड टू RBI and other banks and other kind of interest paid. Okay, so now as per this pro forma we are going to prepare the schedule number 15. या pro forma नुसार आपण या ठिकाणी schedule number 15 prepare करणार आहोत. Okay, so according to this pro forma now we are going to prepare the schedule number 15. Okay, so it is the schedule number 15, that is interest expended. Okay, now in the problem we have to find out what is the given thing. So first of all, interest on deposits. Now expenditure side expenditure has a debit balance, therefore whatever the amount, those we have to show under the expenditure, those we have to find out from the debit balances. So first of all, find out interest on deposits. Interest on deposits, anywhere it is there? Yes, it is there. That is interest on deposits and borrowings 2 lakhs. इथे दिलेलं आहे आपल्याला interest on deposits and borrowings 2 lakhs. So transfer that to the interest expended, interest on deposits 2 lakhs. Okay, so again we are going to problem interest paid to other bank balances and RBI. Anywhere under the debit balance it is there. Debit balance मध्ये दिसतंय का आपल्याला ते कुठं? interest paid to RBI or other balances नाही दिसत आहे ती amount, so there is not required to transfer that amount. There no requirement is there to transfer that amount. Okay, then check that other type of interest paid is given there. इतर कुठल्या प्रकारचं interest paid त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय का? Anywhere is it there? Not there. कुठेही आपल्याला ते दिसत नाही. So therefore again there is no need to transfer that amount also. So only one amount is given there, and that is what? That is interest on deposit that we have transferred. So take down the total of this and transfer to the P&L account. So we got the total of interest expended, schedule number 15, that is 2 lakhs. So in this way this schedule is also completed. Now we have to prepare the next schedule. It is the operating expenses, schedule number 16. See, operating expenses schedule number 16 that we have to prepare. See, it is the schedule number 16, operating expenses. For that we have to check its pro forma. तर त्याचा pro forma check करूयात आणि त्यानुसार तयार करू. So under that what is given? Staff and employees remuneration. First of all means that is salary paid to the employee, rent, taxes and lighting, printing and stationery, advertisement and publicity, depreciation on fixed asset, directors fees, allowances and expenses, then auditors fees and expenses, law charges, postage, telegram, telephone, repairs and maintenance, insurance and other expenditures. So all these are the things that we have to record under there. Okay, so now as per this pro forma we have to prepare the schedule number 16. For that first of all we have to go to the problem, and under the debit balances we have to find out all these given amounts. So first of all find out any salaries or allowances or remuneration paid to the staff. Is it given there? Yes, it is there. And how much is that? 40,500. How much is that? 40,500. So first of all transfer there salaries and allowances to staff 40,500. Then as per the
Pro forma, what are the next things? Rent, taxes, lighting, printing, stationery, advertisement. Find out those and transfer those. Okay. So uh, printing and stationery, is it there? Yes, it is given there. Lighting charges, printing stationery, advertisement, from that only one is given and it is the printing and stationery. So transfer that amount there. Printing and stationery. How much is the balance of printing and stationery? That is given in the problem. If you look at to the problem, printing and stationery given 3700. And what we are mentioning there? 3700 minus 700. Why we are deducting 700 there? See, in the problem, adjustment is given, last adjustment, postage stamp of rupees 160 and stationery of rupees 700 was in hand on 31st March 2018. Okay. So this amount, this is the balance left of the last year. That balance we are going to deduct there under from the balance of प्रिंटिंग अँड स्टेशनरी. गेल्या वर्षाचा जो बॅलन्स शिल्लक आहे त्यामुळे प्रिंटिंग अँड स्टेशनरी मधून तो आपण वजा केला आहे आणि ऍट आउटर कॉलम किती अमाऊंट आपली शिल्लक आहे 3000. So first effect of this 700 we have shown under the other asset. See, other asset schedule number 11, when we prepare balance of stamp and stationery under 860, from that 860 the 700 balance that belongs to the stationery. Okay, so that 700 we have deducted under the operating expenses, under the operating expenses schedule number 16 from the printing and stationery. Understood this? So in this way, this is the balance of the printing and stationery. So after recording this printing and stationery, then advertisement, publicity expenses, that is not given. The next things we have to find out: depreciation on fixed asset, director's fees and auditor's fees. We have to check for this. Okay, so see, depreciation on fixed asset is given there. Any depreciation on fixed asset is there? Yes, it is there. Depreciation on bank's asset, it is 11,000. That amount we have to transfer. Depreciation on bank's property 11,000. Okay, then director's fees, check under the debit balances. Any kind of director's fees is given there? Yes, it is there. It is how much? It is 4,000 director's fees that we have to record. Then auditor fees or audit fees, that we have to find out. If given, then we have to record. Auditor fees or audit fees given there? Yes, it is there, 4,500. So audit fees 4,500, that we have to record. Again we are opening the pro forma because many items are there. That's why again and again we are opening the pro forma. So the next thing we have to find out: law charges, postage, telegram, telephone, and repairs and maintenance. Okay. So under the problem, find out any kind of law charges are given under the debit balances. Debit balances only, check the debit balances. Any kind of law charges are given there? No, that is not there, so there is no need to transfer. The next one, postage and telegrams are there. Yes, it is there, 1,350. So postage and telegram 1,350 minus 160. Why 160 deducted? See, under the adjustment, last adjustment, postage stamp of rupees 160 was in hand on 31st मार्च 2018. म्हणजे गेल्या वर्षाचा पोस्टेज स्टॅम्पचा बॅलन्स 160 रुपये शिल्लक आहे. तो बॅलन्स आपल्याला या ठिकाणी डिडक्ट करावा लागेल फ्रॉम द अमाउंट ऑफ पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेज अँड टेलिग्रामच्या अमाउंट मधून तो आपल्याला लेस करावा लागेल. सो वी हॅव डिडक्टेड दॅट अँड हाऊ मच इज ट्रान्सफर 1190. अंडरस्टूड? ज्याचा इफेक्ट आपण अदर असेटला सुद्धा शेड्यूल नंबर 11 ला दाखवलेला आहे. देन अगेन वी आर गोइंग टू ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अँड नाउ which things we have to find out? Last three things: repairs and maintenance, insurance premium paid, and other expenditure. Okay, so we have to find out these thing in the problem. आपण सर्व या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉब्लेम मध्ये फाइंड आउट करूयात. ओके, so find out any repairs and maintenance is there under the debit balances. Find out there, find out, nothing is there. Then any insurance premium paid amount is there? Find out there in the problem. Is it there? No, it is not there. Okay, and now find out any kind of other expenditure is there? Yes, it is there, 2,450. So transfer that balance
other expenditure 2450. So all the things those are given in the trial balance for the operating expenses, those we have transferred. Now close it and take down the total. The total is 66,640 that we got, and now transfer that total to the profit and loss account under expenditure schedule number 16, operating expenses 66,640. Okay, so in this way these are schedule of the expenditures 15 and 16 are prepared, totally transfer. अशा प्रकारे आपण 15 16 नंबर शेड्यूल तयार केला आहे आणि त्याची टोटल या ठिकाणी आपण ट्रान्सफर केलेली आहे. Understood this? So in this way it is the expenditure. Now under the expenditure side, the next thing that we have to show provisions and contingencies including RDD and provision for taxation. आता पुढची जे अमाउंट आपल्याला दाखवायची आहे ते आहे प्रोव्हिजन अँड कंटिन्जन्सीज. त्यामध्ये RDD आहे आणि त्यामध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे. इन द प्रॉब्लेम these amounts are given under the adjustment. कुठं दिलेलं असेल प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये. सी फर्स्ट adjustment, that is provide rupees 10,000 for bad and doubtful debts, that is RDD, and adjustment number E, that is adjustment number 5, provide rupees 10,500 for taxation, that is provision for taxation. Okay, so in this way 10,000 it is for the RDD and 10,500 it is for the provision for taxation, and therefore the total of this we got 20,500. So if you remember the effect of the RDD that we have shown under the schedule number 9 advances, we have deducted the amount of RDD from the loans, cash credit and overdraft. तर RDD चा पहिला इफेक्ट आपण शेड्यूल नंबर 9 ला दाखवला होता, त्यामधनं आपण लेस केली होती अमाउंट कशातनं, लोन्स आणि कॅश क्रेडिट मध्ये. तर त्याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या P&L अकाउंटला या ठिकाणी दाखवलेला आहे. ओके, the second effect of that we have shown under the P&L account. And then provision for taxation 10,500 that we have shown under the other liabilities and provisions. जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी शेड्यूल नंबर 5 ला अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन मध्ये आपण 10,500 या ठिकाणी दाखवलेले आहेत प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. ओके, तोच इफेक्ट आपण आपल्या P&L अकाउंटला सुद्धा या ठिकाणी एक्सपेंडिचर मध्ये दाखवलेला आहे. So in this way expenditure side is completed. Now take down the total of expenditure and that we got 2,87,140. Okay, so in this way expenditure side is completed. Now the next thing we have to find out profit or loss, and under that first of all we have to find out the net profit for the year. पुढची जी अमाउंट आपण फाइंड आउट करणार आहोत ती आहे प्रॉफिट और लॉस, आणि त्या ठिकाणी नेट प्रॉफिट फॉर द इयर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हेरी सिंपल, हाऊ टू फाइंड आउट, दॅट इज total of income minus total of expenditure. So total of income is 4,04,700 minus total of expenditure is 2,87,140. We get the net profit 1,17,560. अशा प्रकारे आपल्याला 1,17,560 रुपये या ठिकाणी नेट प्रॉफिट मिळालेला आहे. इन्कमची जी टोटल होती 4,04,700, त्यामधनं आपण एक्सपेंडिचरची टोटल 2,87,140 वजा केली आणि आपल्याला या ठिकाणी 1,17,560 net profit मिळालेला आहे. Understood? Now next thing we have to transfer, that is the profit brought forward from the previous year, and for that check in the problem any profit of the last year is provided there. If you check last amount profit and loss account as on 1st April 2017, that is the credit balance 1,12,300 is given, means that is the profit of the previous year. So it is P&L account as on 1st April 2017, that is 1,12,300. म्हणजे गेल्या वर्षाचा प्रॉफिट सुद्धा आपण या ठिकाणी ट्रान्सफर केलेला आहे. नाउ टेक डाउन द टोटल ऑफ दिस ऑल्सो, and this total we got 2,29,860. Okay, and now under the P&L account the last thing we have to mention, it is the appropriation. आता P&L account मध्ये आपण appropriation या ठिकाणी दाखवणार आहोत. Okay, under the appropriation, the first appropriation that is compulsory, that is mandatory, and it is transfer to statutory reserve. Transfer to statutory reserve. And how much is that? 20% of net profit of current year, that is 1,17,560. करंट इयरचा नेट प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे 1,17,560. त्याच्या 20% म्हणजेच किती, हाऊ मच, 23,512, 23,512 आपल्याला ट्रान्सफरची अमाउंट मिळालेली आहे. अंडरस्टूड दिस?
Okay, if you remember this 23,512, that is transferred to statutory reserve, where we have to show the another effect of that, that is the schedule number second, reserve and surplus. Under that we have recorded 1,20,000, that is the statutory reserve. Under that now we have to add 20% transfer to net profit, and how much is that? 23,512, that amount. And now the total of statutory reserve under the schedule number 2 is 1,43,512. This schedule number 2 is incomplete. When this will complete, when the P&L account is closed, at that time we can able to complete the schedule number 2. Why? Because the amount of transfer we have to find out to the statutory reserve. Now that amount we got, and then this balance in P&L account, that also we have to find out, and that will get under the P&L account. That's why this schedule is incomplete. Now again, we are opening the P&L account. We got the net profit. Then we have to transfer any amount to other reserve. For that we have to check the adjustment. If any adjustment is related to that, then transfer, we have to do the transfer to any reserve. ऍडजस्टमेंट मध्ये चेक करायचंय कुठल्या रिझर्वला काही अप्रोप्रिएशन किंवा काही ट्रान्सफर आपल्याला करायला सांगितली का. जर आपण सर्व ऍडजस्टमेंट चेक केल्या तर आपल्याला लक्षात येईल की कुठल्याही प्रकारची ट्रान्सफर आपल्याला सांगितलेली नाही करायला. ओके, so there is no need to transfer to any reserve. And now the balance carried over to balance sheet means balance carried forward to balance sheet. That balance we have to find out, and that balance we have to transfer to schedule number 2. ओके, आता जो बॅलन्स आपल्या हातात कॅरी शिल्लक राहणार आहे तो आपण बॅलन्स शीटला कॅरीड फॉरवर्ड करणार आहोत, म्हणजे शेड्यूल 2 ला आपण कॅरीड फॉरवर्ड करणार आहोत. तो बॅलन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हाऊ टू फाइंड, कशा प्रकारे? टोटल ऑफ प्रॉफिट और लॉस, दॅट इज 2,29,860 मायनस द टोटल ऑफ अप्रोप्रिएशन अमाऊंट. त्यामधनं आपल्याला अप्रोप्रिएशन अमाऊंट वजा करायची. ओनली वन अप्रोप्रिएशन अमाऊंट 23,512. So deduct it from 2,29,860 minus 23,512. How much left? 2,06,348. किती शिल्लक राहिला आपला? 2,06,348. So transfer this 2,06,348 to the schedule number second. Balance in profit and loss account, that is 2,06,348. That is the balance from the P&L account. That balance we got, and that has been transferred to the reserves and surplus schedule number second. Okay, now close the P&L account. Take down the total of appropriation. That total comes 2,29,860. So total of P&L profit and loss and total of appropriation both are matching. Means what? Our P&L account is tallied and closed. दोघं टोटल म्हणजे प्रॉफिट और लॉस ची टोटल आणि त्या ठिकाणी अप्रोप्रिएशन ची टोटल, दोघं टोटल या ठिकाणी मॅच झाले आहेत, म्हणजेच आपलं P&L अकाउंट क्लोज झालं आहे, टॅली झालेलं आहे. नाउ वी हॅव टू close the schedule number 2 and transfer that total to the balance sheet. So schedule number 2 3,49,860, 3,49,860 आपल्याला टोटल त्या ठिकाणी मिळालेली आहे. Now that total we have to transfer to the balance sheet. That total we have to transfer to the balance sheet. Already we got the total of all the schedules except schedule number second. सगळ्या शेड्यूलचे टोटल आपल्याला मिळालेल्या होत्या, फक्त शेड्यूल नंबर सेकंड ची टोटल ट्रान्सफर करायची राहिली होती. That amount we got, and it is 3,49,860. 3,49,860 त्याची टोटल मिळाली, ती आपण या ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे. नाउ वी हॅव टू क्लोज द बॅलन्स शीट. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. सो to close the balance sheet, our balance sheet must be tallied to the capital liabilities and assets. बॅलन्स शीट जर आपल्याला आता या ठिकाणी क्लोज करायची असेल तर आपली बॅलन्स शीट टॅली होणं आवश्यक आहे कॅपिटल लायबिलिटीजला आणि असेटला. नाउ वी आर गोइंग टू टेक द टोटल ऑफ कॅपिटल अँड लायबिलिटीज. इफ वी take the total of capital and liabilities, we got the total 26,05,860. कॅपिटल अँड लायबिलिटी ची टोटल आपण घेतली तर ती टोटल आपल्याला मिळालेली आहे 26,05,860. आणि असेटची टोटल जर आपण घेतली तर ती टोटल सुद्धा सेम आहे, दॅट इज 26,05,860. असेटची सुद्धा टोटल तेवढीच आहे 26,05,860. मीन्स व्हॉट? our balance sheet is tallied. Our balance sheet is tallied, and therefore the problem we have solved, that is 100% correct. आणि जो प्रॉब्लेम आता आपण सॉल्व्ह केलेला आहे तो 100%
या ठिकाणी बरोबर आहे. सो इन दिस वे we have prepared the balance sheet for this problem as well as we have prepared the profit and loss account. अशा प्रकारे आपण बॅलन्स शीट सुद्धा तयार केलेली आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा या ठिकाणी तयार केलेलं आहे. ओके, सो I hope all of you have understood this problem very well, and definitely you can able to solve the problem of this unit of banking final accounts from this. आणि नक्कीच तुम्ही या सर्व स्पष्टीकरणावरनं बँकिंग फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करू शकणार आहात. सो इन दिस लेक्चर वी स्टॉप हिअर. टिल देन stay at home, take care of yourself and concentrate on your study. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा. गुड बाय ऑल ऑफ यू. टेक केअर.